पाहायला मिळते। आई चौंडाई नागले संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे। आई चौंडाई नागले संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। या ठिकाणी जय बजरंग पालनापाडा संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे। टायगर स्पोर्ट्स कामन संघाचा 12वा खेळाडू आपण देखील यायचा आहे, कारण 12वा खेळाडू नसला तर पेनल्टी आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे आणि त्या नियमाचं पालन करणं तुमचं कर्तव्य आहे। खरं तर नाईट स्पर्धेचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने या क्रीडांगणावरती केलं गेलं आहे। ऐशा क्रीडांगण कामन ऐतिहासिक क्रीडांगण आहे। खरं तर या मैदानावरती खूप मोठ्या क्रीडा स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय। यंदाच्या हंगामामध्ये कामन प्रीमियर लीग, तदनंतर त्रिमूर्ती ग्रुप नागले या संघाच्या माध्यमातून TR ट्रॉफी, रजनी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर खूप साऱ्या स्पर्धा या मैदानावरती आपण पाहतोय। आणि या मैदानावरती या यंदाच्या हंगामामधील दुसरी क्रीडा स्पर्धा जी रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती पांडुरंग सावर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। एका बाजूला फलंदाज जर पाहिलं तर अख्तर शेख आणि त्याच्या सोबतीला दिनेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये। चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे। गोलंदाज पांडुरंग बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल राऊंड विकेट ना बिगिट करण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाही आहे। स्क्वेअर लेग रीजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतायत स्वतः यष्टीरक्षक आणि चेंडूला स्टॉप करतायत। तत्पूर्वी एकच धाव मिळते या चेंडूवरती। 40+ क्रिकेट देखील असलं ना तरी हे क्रिकेट जर पाहिलं तर रंगतदार आणि रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळतं। मागील सामना जर पाहिला तर चित्तथरारक सामना होता आणि तो सामना जिंकला जय मल्हार पोमन या संघाने। काय जबरदस्त कामगिरी केली। खरं तर त्या मॅचमध्ये फिल्डिंग खराब राहिली होती दोन्ही संघाची, परंतु पोमन संघाने बॅटिंग करत असताना चांगल्या धावा बनवल्या आणि तो सामना जिंकला। चला पांडुरंग लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। 15 मिनिटाचा अवधी आहे सुरुवातीच्या 3 षटकांसाठी आणि त्यामुळे जास्तीचा वेळ खर्च करू नका। राऊंड विकेट दिनेशसाठी यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतायत, प्रयत्न जरूर केलाय परंतु कॅच ड्रॉप आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज दिनेश या मॅच मध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती। संधी निर्माण झाली होती। पांडुरंग थोडासा निराश आहे आपल्या फिल्डरला तो सांगतोय की मित्र हा झेल घेणं गरजेचं होतं। अगदी सोपा झेल होता आणि तिथे कॅच ड्रॉप 2 धावा मिळाल्या। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावरती। एका बाजूला जर पाहिलं तर जय बजरंग पालनापाडा संघ मैदानावरती खेळतोय। त्या संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि टायगर स्पोर्ट्स कामन संघ आज घरच्या मैदानावरती खेळतोय। शाहिदभाई अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली या संघाला आपण सातत्याने खेळताना पाहतोय। राऊंड विकेट यावेळेस देखील समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे। बॉल चाललाय 4 धावांसाठी। 4-4-4 येतोय चौकार। तुम्ही पाहू शकता लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखणं आणि दैदिप्यमान कॉपीबुक स्टाईलनं अगदी आमच्या समालोचक कक्षामध्ये चेंडूला धाडलं होतं। 4 धावांसाठी कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय दिनेश म्हात्रेच्या बॅटमधून। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती। गोलंदाज पुन्हा एकदा पांडुरंग राऊंड विकेट यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले होते, स्ट्रोकसाठी जागा बनवली परंतु रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली। टेक ऑफ घेतला चेंडूने टप्पा पडल्यानंतर आणि चेंडूला डॉट। चौंडाई नागले संघ पराभूत होतोय परंतु चांगला खेळ त्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या षटकामध्ये केलेल्या चुका आणि त्यामुळे चौंडाई स्पोर्ट्स नागले संघ या मॅच मध्ये पराभूत झाला आणि खरं तर त्याला विचारमंथन करावं लागेल, फिल्डिंग मध्ये सुधारणा कराव्या लागतील। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय। टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, यष्टीरक्षकाने मिस्टेक केली आणि या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती। 8 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहता।
अख्तर शेख मैदानावरती खेळतोय आणि प्रत्येक षटकारांसाठी फिरोज शेख यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती पांडुरंग, राईट आर्म राऊंड विकेट, स्ट्रायकिंग एंडला अख्तर शेख आपल्याला पाहायला मिळतोय. ओ खोला टाकलाय समोरच्या दिशेने, उडवलाय बॉल, चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या मॅच मध्ये आणखीन एक चौकार येतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला अख्तर शेखच्या बॅट मधून. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, आलाय चौकार. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 12 धावा आणि पहिल्या षटकासाठी बरोबर 4 मिनिटाचा अवधी घेतला जय बजरंग पालनापाडा संघाच्या कॅप्टननं. परंतु त्यांच्या विरोधात धावा आलेत. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर चेंडू अगदी जर पाहिलं तर हवेत होता. झेलबादची संधी होती परंतु फिल्डरने मिस्टेक केली, तिथून कॅच ड्रॉप झाला आणि या षटकामध्ये धावा आलेत. विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दिनेश म्हात्रेच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळाला आणि अख्तर शेखच्या बॅटमधून देखील या मॅचमध्ये चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करत असताना टायगर स्पोर्ट्स कामन या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात, तब्बल 12 धावा. काय जबरदस्त आयोजन नियोजन कान्हाई स्पोर्ट पाई आणि टायगर स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी बुरे, रमेश मुकादम, दिनेश बुरे, शाहिदभाई अन्सारी, धर्मेंद्र तांगडी अगदी तन मन धन या क्रीडा स्पर्धेसाठी अर्पण केलाय आणि त्यांच्या माध्यमातून हा लाजवाब क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. चला वी फास्ट, लगेच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण यायचं आहे. जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. षटक क्रमांक 2 प्रकाश सावर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. ज्या उंचीसाठी दिनेश म्हात्रे खेळले होते ना, ती उंची प्राप्त झालेली नाही आहे आणि ते जर पाहिलं तर फिल्डिंग चुकीची सेटअप केलेली आहे, त्यामुळे नो बॉल. खरं तर खराब फिल्डिंग सेटअप आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळे पंचाने दंडित केला. क्रिकेट खेळताना या सर्व गोष्टींवरती तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागतं, कारण एकाच साईडला 6 पेक्षा जास्त फिल्डर तुम्ही सेटअप करू शकत नाही आणि तो ट्रिगर असतो, अँगल असतो आणि त्या अँगलमध्ये जर पाहिलं तर भरपूर जास्त फिल्डर होते, त्यामुळे पंचाने अगदी हेरलं. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर सूर्यकांत म्हात्रे आणि एका बाजूला महेश कुडू सरांना तुम्ही पाहताय आणि खूप चांगल्या पद्धतीने पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. खरं तर मोरासारखी तिखट कान आणि घारीसारखी तीक्ष्ण नजर आमची पंचांची पाहायला मिळाली आणि त्यामुळे दंडित केल्या. पुढचा चेंडू फ्रीट, गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळत असताना कव्हर क्षेत्रामध्ये इनसाइड आउट केला, परंतु फिल्डर आहे तिथे. बॅकअप चांगला आहे, फिल्डिंग चांगली आहे आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना दिनेश म्हात्रे तिसरीचा कॉल केला आणि तिसरी धाव देखील पूर्ण. काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट दिनेश म्हात्रे आणि अख्तर शेख या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. टायगर स्पोर्ट्स कामन संघ बॅटिंग करतोय. खरं तर पालनापाडा संघाने टॉस जिंकला होता, प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे, परंतु आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे या टीमला. गोलंदाजी चांगली राहिलेली नाही आहे, फिल्डिंग खराब राहिली. पहिल्या चेंडूवरती झेल उडाला होता आणि तिथून जर पाहिलं तर धावा खोऱ्याने आलेत या मॅचमध्ये. 40+ क्रिकेट जरी असलं ना तरी या क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळते. गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे, परंतु फिल्डिंगचा अभाव जाणवतोय. फिल्डिंगमध्ये सुधारणा कराव्या लागतील. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात आणि या मॅचमध्ये विकेट घ्याव्या लागतील. जय बजरंग पालनापाडा या संघाच्या गोलंदाजांना प्रकाश सावर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. आतापर्यंत 7.5 मिनिटे खर्च केलेले आहेत. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो, यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळत असताना चेंडू हवेत खेळलेत. ट्विस्ट टाइम फटका. अख्तर शेखचा हा फटका फसलाय की काय? हो यस, फटका फसलाय. फलंदाज इथे निघालेत परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का या मॅच मध्ये टायगर स्पोर्ट्स कामन या टीमला बसतोय. फलंदाज बाद.
रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता थोडेसे बॅकफुटला गेले होते, टायमिंग साधू शकलेले नाही आहेत, मिस टाइम फटका होता आणि अगदी स्वतःच्या गोलंदाजीवरती प्रकाश सावर चांगला झेल कंप्लीट करतोय. पहिला धक्का या मॅच मध्ये बसलाय टायगर स्पोर्ट्स कामन या टीमला 16 या आकड्यावरती. नवीन फलंदाज शाहिद अन्सारी संघाचा कॅप्टन मैदानावरती दाखल झालाय. एक चांगल्या धाटणीचा तो देखील फलंदाज आहे, त्यांची फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. आज कर्णधाराचे ते भूमिकेमध्ये आहेत, परंतु फलंदाजी देखील आपल्या संघासाठी त्यांना चांगली करावी लागेल, कारण या मैदानावरती धावा बनत आहेत. मागील 2 सामने जर आपण पाहिले ना तर चेस करत असताना फलंदाजाने जिंकलेत, म्हणून पहिल्या डावामध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. त्रिमूर्ती संघाचे सर्व खेळाडू निशांक पाटील, यश पाटील, हर्ष पाटील यांना तुम्ही पाहता. आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा हो, यावेळेस खोलात टाकला होता, डिगआउट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्रकाश सावर कमबॅक करतोय, मागील चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि इथे शाहिदभाई अन्सारीच्या विरोधात देखील डॉट चेंडू टाकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मी मगाशी देखील उल्लेख केला, क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात. या मॅचमध्ये देखील अगदी तसंच काही पाहायला मिळेल की काय, कारण चेंडू आलाय डॉट. शाहिदभाई अन्सारी यांनी जर षटकार ठोकला तर फिरोज शेख यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आणि इथे मोठा फटका शाहिदभाई अन्सारी यांच्या बॅटमधून आलाय. बॉल सीमारेषा ओलांडतोय, सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. स्ट्रोक पाहायला मिळाला, बिगेट केला होता, चेंडू हवेत वावरला, फिल्डर नव्हते, वॅकेंट एरिया, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शाहिदभाई अन्सारी देखील आक्रमक झाले, त्यांच्याही बॅटमधून चौकार या मॅच मध्ये आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहता या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश सावर, स्ट्रायकिंग इनला शाहिदभाई आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. हो, यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु कमी गतीने हा चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय, चेंडू आलाय डॉट. आतापर्यंत चांगली धावसंख्या टायगर स्पोर्ट्स कामन संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि इथून जर पाहिलं ना तर मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. आई चौडाई नागली संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. नागली संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो, खोलात टाकला होता, डिगआउट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फिल्डर आहे, फिल्डिंग खराब, बॅकअप चांगलं पाहायला मिळते, परंतु तिथे देखील फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी 2 धावा शाहिद अन्सारी या फलंदाजाला मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना टायगर स्पोर्ट्स कामन या संघाने आतापर्यंत 11च्या सरासरीनं 22 धावा धावफलकावरती बनवल्यात. खरं तर शाहिदभाई अन्सारी मैदानावरती दाखल झालेत, संघाचे कॅप्टन आहेत. ज्या पद्धतीने त्यांची बॅटिंग पाहायला मिळते आणि रेग्युलर क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर त्यांचं सुपुत्र राहिल अन्सारी तो देखील सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहे आणि तो देखील चांगली बॅटिंग करत असतो. परंतु शाहिदभाई अन्सारी यांचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने त्याने मोठा फटका सजवला होता, त्यांच्या बॅटमधून चौकार या मॅचमध्ये आपण पाहिला. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, कर्णधार फक्त टॉस उडवण्यासाठी मर्यादित नसावा, तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला संघाला अनुकूलता देता आली पाहिजे, संघाला आधार देता आला पाहिजे आणि तोच आधार देण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये शाहिदभाई अन्सारी यांनी केला. कारण त्यांच्या बॅटमधून चौकार आणि एका बाजूला दिनेश मात्रे देखील चांगली बॅटिंग करतोय. चला, सुरुवातीच्या 2 षटकांसाठी बरोबर 12.5 मिनिटे खर्च केलेले आहेत, म्हणजेच हा षटक तुम्हाला 2.5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा आहे, नाहीतर एक फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये ॲड करावं लागेल. मी लक्ष वेधतोय जय बजरंग पालनापाडा संघाचे कॅप्टनचं, कारण तुम्हाला 2.5 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ॲड करावं लागेल. हो, यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय, शरीराचा वेध घेतलाय, चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दयानंद भोवर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. फिरोज शेख यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे षटकारांसाठी 100 रुपये.
शाहिदभाई अन्सारी यांनी या मॅचमध्ये 25 धावा बनवल्या तर त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक. हो यावेळेस पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथे सलगचे चेंडूवाले डॉट. वा काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर धावफलकावरती 22 धावा, परंतु दयानंद भोवरच्या या षटकामध्ये धावा थांबल्यात कारण सलग 2 चेंडू डॉट आले दिनेश म्हात्रेच्या विरोधात या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा दयानंद भोवर ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, कव्हरला फिल्डर आहे तिथे परंतु त्याच्या मस्तकाला अगदी दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या जवळ जातोय आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय दर्जेदार चौकार या मॅच मध्ये. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर कव्हरला फिल्डर होते परंतु त्यांना भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो बॅकअप खराब होतं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 26-26 या आकड्यावरती. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते या षटकामध्ये परंतु फिल्डिंग खराब राहिली आहे. यावेळेस देखील चेंडूला हुक केलाय, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. दिनेश म्हात्रेच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये. शुभम ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता थोडेसे बॅकफुटला गेले आणि तदनंतर ट्रिगर मुवमेंट घेतली. हुकचा फटका पाहायला मिळतोय दिनेशच्या बॅट मधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. यावेळेस देखील जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 31 धावा. आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे टायगर स्पोर्ट्स कामन या टीमनं या मॅच मध्ये इम्प्रेस केलंय विथ द बॅट. बॅटिंग करत असताना हो फ्लाइट दिली आहे परंतु डिग आउट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. गोलंदाज दयानंद याचा जर आपण विचार केला कमी गतीने तो चेंडू टाकतो. मागील चेंडूवरती फ्लाइट दिली होती परंतु चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अख्तर शेख चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. अख्तर शेख जर पाहिलं तर बाद झाला होता. दिनेश म्हात्रे चांगली बॅटिंग करतोय आणि यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील पंचांकडे केली आहे परंतु पंचांचा स्पष्ट नकार. इथे चेंडू आलाय डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये टायगर स्पोर्ट्स कामन या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. बरोबर 15 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे जय बजरंग पालनापाडा या टीमनं. कौतुक करावं लागेल खरं तर. हे षटक जर पाहिलं ना तर केवळ 2.5 मिनिटांमध्ये कंप्लीट केला. त्यासाठी कौतुक करावं लागेल जय बजरंग पालनापाडा या टीमचं. 3 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावफलकावरती. यानंतर होणारा सामना जय मल्हारी भेंडीपाडा आणि त्या संघाच्या विरोधात जय हनुमान कामन या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. जय मल्हार भेंडीपाडा आणि जय हनुमान कामन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं कारण यानंतर आपला सामना असणार आहे. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती काशीनाथ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला शाहिद अन्सारी. चांगल्या स्थितीमध्ये टायगर स्पोर्ट्स कामन हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करणारं षटक हाताळावं लागेल या मॅच मध्ये काशीनाथला. हो यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल घेण्याचा प्रयत्न जरूर करतोय परंतु चेंडूपर्यंत पोहोचलेच नव्हते आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि हो 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1 धाव होती ना तिथे 3 धावा मिळाल्या. खऱ्या अर्थाने फिल्डिंग खराब राहिली आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. प्रथम बॅटिंग करत असताना टायगर स्पोर्ट्स कामन या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
अरे भाई अभिनंदन छोड़ रहा है जूम ले रहा है मतलब हाँ फोकस छोड़ रहा है किधर है क्या स्विच है क्या एग्जैक्टली काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये. इथे जर पाहिलं गोलंदाज यावेळेस हवेत खेळलेत लॉंगॉनला फटका उडवला फिल्डर नाहीये वॅकंट एरिया बॉल सीमारेषा पलीकडे आणखीन एक तडाखा या मॅच मध्ये येतोय चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दिनेश मात्रे अक्षरशः बरसलेत त्यांच्या बॅट मधून खोऱ्याने धावा या मॅच मध्ये आलेत. जबरदस्त बॅटिंग करतायत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय टायगर स्पोर्ट्स कामन संघ या मॅच मध्ये. शाहिदभाई अन्सारी आणि दिनेश मात्रे या दोन फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी देखील पाहायला मिळते दुसऱ्या विकेटसाठी या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा काशीनाथ बोहर. आतापर्यंत या षटकामध्ये भरपूर जास्त धावा त्याने खर्च केल्यात. इथून कमबॅक करावा लागेल विकेट घ्याव्या लागतील दबाव टाकावा लागेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 23 धावांवरती या मॅच मध्ये दिनेश मात्रे खेळतोय. त्यांच्या बॅटमधून आपण 4 चौकार पाहिले त्या मॅच मध्ये. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. हुक करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये केलेत फिल्डर त्या ठिकाणी आहेत परंतु बीट करून बॉल सीमारेषेच्या मध्ये येतोय धमाकेदार चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते या षटकामध्ये. अक्षरशः बरसलेत धावांचा पाऊस पडला असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने दिनेश मात्रे बॅटिंग करतोय त्याचे आयसेट चांगले आहेत. त्यांच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत आहेत आणि आतापर्यंत त्यांनी इम्प्रेस केल्या. यावेळेस बॅकफुटला गेले स्ट्रोकसाठी जागा बनवली कव्हर पॉइंटला. फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत आणि पुन्हा एकदा दिनेश मात्रेच्या बॅटमधून घनागती प्रहार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सलग 3 चेंडूवरती 3 चौकार या मॅच मध्ये दिनेश मात्रेच्या बॅटमधून. काय बॅटिंग केली आहे जबरदस्त बॅटिंग. वैयक्तिक 31 धावांवरती खेळतोय. इंडिव्हिज्युअली 31 धावा या मॅच मध्ये दिनेश मात्रे. लाजवाब बॅटिंग. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न टायमिंग व्यवस्थित करू शकलेले नाही आहेत. स्वतः काशीना चेंडूवरती जात आहेत. फिल्डिंग चांगली करतायत आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 50 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना जय मल्हार भेंडीपाडा आणि जय हनुमान कामन दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण या टॉस करण्यासाठी जास्तीचा वेळ खर्च करू नका लगेच या. गोलंदाज पुन्हा एकदा काशीनाथ ओव्हर द विकेट. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न हा पंप फुल करत असताना स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्ट्रोक सजवला. डीप मध्ये प्रोटेक्शन सेकंडचा कॉल अँड सक्सेसफुल 2 धावा या मॅच मध्ये. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. निघाले तिसरी धाव घेण्यासाठी परंतु धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज दिनेश मात्रे बाद होतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 52 या आकड्यावरती आणि 53 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये टायगर स्पोर्ट्स कामन या संघाने केलेलं आहे. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर दिनेश मात्रे आणि शाहिदभाई यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने बॅटिंग केली दुसऱ्या विकेटसाठी एक अभेद्य भागीदारी त्यांची पाहायला मिळाली आणि इथून जर पाहिलं ना तर 52 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि 53 धावांचं टार्गेट. चला दोन्ही संघाचे कॅप्टन जय मल्हार भेंडीपाडा आणि जय हनुमान कामन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका.
तर नक्कीच टॉस बॉक्समध्ये महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक आणि या पालघर जिल्ह्यातील नामवंत समालोचक हेमंतजी पाटील सर पहले मैच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला जॉईंट होतील. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचं आहे. जय मल्हार भिंडीपडा टीम कॅप्टन आणि जय हनुमान कामन टीम कॅप्टन. चला लगेच या दोन्ही टीम कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉल आपल्यासाठी आहे. चौथ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी खेळला जाईल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या टॉस करण्यासाठी. जय हनुमान कामन टीम कॅप्टन अँड जय मल्हारी भिंडीपडा टीम कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण लगेच हजर राहायचं आहे. मैत्री चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण बघतोय. मैत्री चषक 2025 आयोजक श्री कानाई माता स्पोर्ट्स पाय व टायगर स्पोर्ट्स कामन आणि सहआयोजक अचानक डोंगरीपाडा यांचं एक भव्य आणि जबरदस्त दिव्य आयोजन आपण बघतोय. संजय म्हात्रे जर आपण उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन मुख्य मंचाची शोभा वाढवायची आहे आणि आपला कॅप्टनसुद्धा लगेच पाठवून द्या. जय मल्हारी भिंडीपडा टीम कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही टीमसाठी लगेच टॉससाठी आपण या. दाबत यायचं आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. नाईट क्रिकेट आहे त्यामुळे लक्षात ठेवा वेळेचं भरपूर महत्त्व आहे नाईट क्रिकेटमध्ये. वेलकम हरीश कडव. भरपूर वेळ लागला आपल्याला. कामन मला वाटतं घरून आले तुम्ही की इथे आलेले होते? इथेच होते मला वाटलं घरून तुम्ही आलेत. या रवींद्र पाटील या लगेच या. दोन टीम कॅप्टन येतात. मी विनंती करतोय मान्यश्री दिनेश भुरे यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दिनेश भुरे आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. छापा किंवा काटा, हेड या टेल, दोन टीमचे कॅप्टन आहेत. टॉस केला जाईल दिनेश भुरे यांच्या शुभ हस्ते जे आयोजक आहेत आणि कॉल असेल जय हनुमान कामन टीमचा कॉल. छापा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो डोंगरीपाडा टीमने टॉस जिंकलाय. रवींद्र आणि बसून घ्या. टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय. याचं मागचं काय कारण आहे? फिल्डिंग केल्यानंतर थोडा अनुभव येईल. नाईट मॅच फर्स्ट टाईम खेळतोय याचा अनुभव थोडा हे होईल. बॅटिंगला चांगला हे होईल. आणि जय हनुमान टीम जर आपण बघितलं तर आपल्या असोसिएशनमध्ये नंबर 1ची टीम आहे. त्या टीममध्ये चांगले बॅटर आहेत. तुम्ही फिल्डिंग सुरुवातीला घेतलेली आहे पण कुठले असे बॅटर आहेत ज्यांना लवकर बाद करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? जयेश विरारकर आणि कडव. जितू पाटील तेवढं ये नाही. जितू पाटीलला इजी घेऊया. आणि कसं वाटते जे आयोजन केलेलं आयोजन कसं आहे? आयोजन एकदम सुंदर आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. हरीश टॉस तुम्ही हारलेला आहे. टॉस जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? बॅटिंग घेतलं आम्ही. म्हणजे बॅटिंगच आलेली आहे. काय वाटते की कितीपर्यंत तुम्ही धावा मारल्या तर एक चांगला टोटल असेल? 50च्या आसपास, 50+. आणि आज तुमच्या साईडमध्ये कुठले कुठले खेळाडू असतील? ना जे आहे ते रेग्युलर, काय चेंज नाही. फक्त आमच्यामध्ये गिरीभाई इन झाल्यात. आणि हे आयोजन आहे कसं वाटते तुम्हाला? नाईटचं आयोजन खूप आम्ही पहिल्यांदा खेळतो आणि खूप बरं वाटतं आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टॉस जिंकलेला आहे ते जय मल्हारी भेंडीपाडा टीमने आणि प्रथम त्याने घेतलेली आहे फिल्डिंग. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. बॅक टू कमेंट्री बॉक्स.
53चं एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे आणि जसं बघितलं मॅच जसं वाढत गेलेलं आहे तसं तसं टार्गेट वाढत गेलं. पहिल्या मॅचमध्ये 30चं होतं, दुसऱ्या मॅचमध्ये 44चं होतं आणि ह्या मॅचमध्ये आपण बघतो 53चं एक मोठं टार्गेट सेट केलं आहे पाळणापाडा टीमसमोर. टायगर मास्टर कामन टीमने गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज येतोय अख्तर शेख. उंच तुराचा हा खेळाडू आहे. लेट स्टार्ट. पहिला बॉल. हो चांगला बॉल थोडासा पुढे ठेवला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट येऊन खेळायला पाहिजे होतं मात्र चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जातो. आसिफ आहे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. टायगर कामन मास्टर टीमचा जर पण विचार केला ही टीमसुद्धा एक मजबूत टीम म्हटली जाते आणि हे होम ग्राउंड आहे. भरपूर टीम जे आहे त्यांचं हे होम ग्राउंड कारण याच ग्राउंडवर सकाळी ठीक 6:30 पासून ते प्रॅक्टिस करत असतात. ओव्हर द विकेट. हो आउटसाइड एज मोठा किनारा लागला आहे मात्र फ्लाय स्टिपला फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. अतिशय चांगली फिल्डिंग मात्र एक धाव काढण्यासाठी रोखू शकत नाही आहे. या सिंगलनी ऑफ द मार्क होतोय फलंदाज प्रकाश सावर आणि टीमचं सुद्धा या सिंगलने खातं खोललं जात आहे. 53चं टार्गेट आहे म्हणजेच मोठे फटकेबाजी करावी लागेल. एखाद्या ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे फटके यायला पाहिजे, 2 तरी यायला पाहिजे. जवळजवळ 13च्या पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे. हो चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय मात्र वाडी स्लॉंग अपच्या दिशेने फट्टा म्हात्रे चांगली फिल्डिंग करतोय. 2चा कॉल. थ्रो थोडासा स्लो आला त्यामुळे त्याचा फायदा मिळाला दोन्ही सुद्धा बॅटरला आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2 धावांनी ऑफ द मार्क होतोय फलंदाज काशीनाथ भोर. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 3 रन. अप्रतिम असं आयोजन. रेग्युलर क्रिकेटची नाईट टुर्नामेंट आपण पाहिली, टी आर ट्रॉफी आपण पाहिली होती, त्रिमूर्ती नागलेचं जे आयोजन पाहिलं होतं मात्र याच ग्राउंडवर आपण बघतोय मास्टर क्रिकेट 40+ क्रिकेटचं सुद्धा नाईट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका मात्र फिल्डर काय जबरदस्त एफर्ट तिथल्या फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पप्प्या सकपाल त्या ठिकाणी होते. आउटफील्ड मधले एक अतिशय चांगले फिल्डर म्हणले जातात पप्प्याला आणि चांगली फिल्डिंग पप्प्या याची. फक्त 1 धाव मिळते. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 4 रन. फिल्डिंगचा दर्जा जर आपण पाहिला टायगर कामन टीमचा तर नक्कीच एक अतिशय चांगला दर्जा आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अख्तर शेख. पुन्हा एकदा आउटसाइड एज. बॉल जातोय फ्लॅश स्लिपमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग होते. फक्त 1च धाव मिळेल. 1पेक्षा जास्त काय नाही आहे. 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 5 रन्स. अंतिम बॉल शेष 5 बॉलमध्ये 5 आलेले आहेत. चांगली गोलंदाजी. मेन आपण बघितलं तर फिल्डिंग सुद्धा अतिशय चांगली झालेली आहे या पहिल्या षटकामध्ये टायगर कामन टीमची. पुन्हा एकदा एज लागली आहे. बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी मिस होतोय. दुसरा फिल्डर येऊन बॅकअप करेल आणि थ्रो होईल. त्या अगोदर 2 धावा कंप्लीट झालेली आहेत आणि या 2 धावेने ओव्हरची या ठिकाणी होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 53चं टार्गेट चेस करत असताना जय बजरंग पाळणापाडा टीमचा स्कोर आहे स्कोरबोर्डवर 7 रन्स. कुठलाही विकेट न गमावता 7 फॉर द नन. 18 बॉल शेष. 18 बॉलमध्ये 46 रनची आवश्यकता. आस्किन रन रेट आणखीन वाढला जाईल. रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर 15.33च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. आव्हान जर आपण बघितलं थोडंसं कठीण होत चाललेलं आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूपच कमी धावा आलेली आहेत आणि पहिलं षटक टाकण्यासाठी 3 मिनिटं लागलेली आहेत. अगदी वेळेवर वेळेच्या अगोदर हे पहिलं षटक टाकलं कारण पहिल्या षटकात आपण जर बघितलं तर मोठे फटके आलेले नाही आहेत. जर मोठे फटके आले नाही तर नक्कीच षटक लवकर संपते आहे. गणेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसरा गोलंदाज गणेश सुकाट. हा सुद्धा एक चांगला परफेक्ट ऑलराऊंडर म्हटला जातोय गणेश सुकाट याला टायगर स्पोर्ट्स कामन टीमचा. गोलंदाज तयार. फिल्डिंगमध्ये थोडंसं बदलाव केला जाईल कारण 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. एक मिडॉन आहे, एक फाईन लेगला फिल्डर आहे, एक फ्लाय स्लिपला फिल्डर आहे. हे 3 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर डीपमध्ये जर बघितलं डीप मिड विकेट, एक डीप वाईडिश मिड विकेट, एक लॉंग ऑन. ऑफ साईडला जर बघितलं पॉईंटला एक फिल्डर आहे, एक स्लीपरला आहे, एक लॉंग ऑफ थोडासा वाईट ठेवलेला आहे. ही फिल्डिंगची विवरेचना 5 मिनिटं आता झालेली आहेत कारण पहिलं षटक लवकर संपवल्यानंतर मात्र दुसरं षटक चालू करण्यासाठी थोडासा वेळ घेतला जातोय टायगर कामन टीमकडून.
फटका तर चांगला आहे, मात्र कव्हरमध्ये फिल्डर आहे पप्या. यावेळेस बघितलं पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, 2चा कॉल, रनआउटची संधी. थ्रो थोडासा खराब झाला होता. फक्त एकच धाव या ठिकाणी मिळते आणि या एक धावेने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 8 रन्स. सिंगलने कुठल्या प्रकारचा प्रभाव पडणार नाहीये टायगर स्पोर्ट्स कामन टीमवर. मोठे फटके यायला पाहिजे. 15पेक्षा जास्त जर तुमच्या समोर जर आस्किंग रन रेट असेल तर 2 मोठे फटके येणं एका षटकामध्ये अनिवार्य आहे. जर 2 मोठे फटके आले तरच तुम्ही या मॅचला विजयाच्या दिशेने नेऊ शकाल. गणेश सुकाट पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओ चांगला बॉल, लाईनमध्ये आला नव्हता फलंदाज खेळण्यासाठी, थोडासा लाईनला मिस झाला, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. विकेट किपर अख्तर शेखच्या हातामध्ये हा बॉल जातोय, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, मोठं टोटल ठेवलेला आहे, मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्या प्रकारची बॅटिंग होताना दिसत नाहीये जय बजरंग पाळणापाडा टीमकडून. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गणेश सुकाट. बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या दिशेने बॉल. यावेळेला फिल्डर होता दिनेश म्हात्रे. 2 रनचा कॉल आणि थोडीशी सुस्ती दाखवली आहे आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही सुद्धा बॅटरने. अगदी सहजतेने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या दोन्ही सुद्धा फलंदाजाने. 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोचते धावफलकावर 10 रन्स. डबल फिगरमध्ये धावसंख्या. 11 बॉल शेष, 11 बॉलमध्ये 43 रनची. 15 बॉल शेष, 15 मध्ये 43ची आवश्यकता. मोठं टार्गेट चेस करायचं आहे, मात्र चांगली फलंदाजी होताना दिसत नाहीये. त्याचं कारण आपण बघितलं, फिल्डिंगचा दर्जा अतिशय चांगला, गोलंदाजी नीटनेटकी, अगदी लाईन आणि लेंथ अतिशय चांगली पकडलेली आहे. होम ग्राउंड आहे टायगर मास्टर कामन टीमचं, कारण याच ग्राउंडवर सकाळच्या सत्रामध्ये ते प्रॅक्टिस करत असतात. गणेश बॅकफुटला गेला, जागा बनवले, मात्र जागा व्यवस्थित बनवू शकला नाही. प्लेसमेंट थोडीशी खराब. कवचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण बघितलं, पप्या सकपाल अतिशय चांगली फिल्डिंग करतोय. 1 धावेने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 11 रन्स. आत्तापर्यंत 3 बॉल पप्याकडे गेलेले आहेत आणि 3 बॉल पप्याने चांगली फिल्डिंग केलेली आहे. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. महेश पाटील बॉल खाली. महेश पाटीलच्या हातामधून कधी कॅच सुटत नसतोय. अतिशय चांगला कॅच घेतला महेशने आणि हा पहिला विकेट मिळतोय टायगर मास्टर कामन टीमला आणि गणेश सुकाट याला फलंदाज बाद. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी, कैलास. शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज गणेश सुकाट. 1 गडी गणेशच्या नावावर गेलेला आहे. चांगली गोलंदाजी, जबरदस्त कॅच महेश पाटीलच्या माध्यमातून. महेश पाटीलच्या हातामधून कधी कॅच सुटत नसतो. आउटफील्ड मधला एक अतिशय चांगला खेळाडू म्हटला जातोय टायगर स्पोर्ट कामन टीमचा. धावसंख्या आहे धावफलकावर 11 रन्स. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल, क्रॉस बॅटेड शॉट केल्याचा प्रयत्न, स्टंपच्या वरून हा बॉल जातोय. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बोर्डवर जय बजरंग पालनापाडा टीमचा 11 1 विकेट. 1-1 आणि 1 स्कोर बोर्डवर आपल्याला दिसते. अतिशय चांगलं षटक टाकलंय गणेश सुकाट यांनी. या षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत फक्त आणि फक्त 4 आणि 1 गडी सुद्धा मिळवलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी गणेश सुकाट याची. 9 मिनिट केलेली आहेत. उर्वरित जर बघितलं 12 बॉल शेष आहेत आणि 12 बॉलमध्ये 42 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर तब्बल 21च्या घरामध्ये. महेश पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल महेशचा. मिडॉनच्या दिशेने बॉल, 1 बाउन्स. चांगली फिल्डिंग करतोय दिनेश म्हात्रे. 1 रन्स या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 ने टीमचं टोटल 12 वर जाते. वेलकम
SH एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माननीय श्री हजरतभाई शेख आणि एकता कामन मास्टर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांच्या जोडीला त्यांचे सुपुत्र ओम हे सुद्धा आलेले आहेत. वेलकम. यावेळेला बॉल स्क्वेअरिस थर्डमॅनच्या दिशेने जातोय. 2चा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतात. या 2 धावेने स्कोर 14 वर जाईल. या मॅचवर वर्चस्व आहे ते टायगर मास्टर कामन टीमचं, कारण बघितलं आपण तर खूपच कमी टोटल चेस करत असताना पाठलाग व्यवस्थित होताना दिसत नाही आहे या 53च्या लक्ष्याचा. 10 मध्ये 39ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हो, कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामधून हा कॅच सुटतोय. संधी होती या ठिकाणी विकेट घेण्याची. एक विकेट महेश पाटीलच्या नावावर जाऊ शकला असे, मात्र अगदी क्लोज विकेट किपिंग करताना दिसतोय विकेट किपर अख्तर शेख. एक धाव सुद्धा मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 15. 9 मध्ये 38 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. कट शॉट खेळण्याचा जास्त प्रयत्न केला जातो. ऑफसाईडच्या दिशेने जास्त फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आहे, मात्र सक्सेसफुल होताना दिसत नाहीयेत. जय बजरंग पालनापडा टीमचे फलंदाज. 8 मध्ये 38 धावांची आवश्यकता. सर्वात बॉलवर मोठी फटके ठोकावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी पालनापडा टीमला. फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. वाईडिश डीप मिड विकेटच्या दिशेने फील्ड त्या ठिकाणी आसिफ चांगली फिल्डिंग करतोय. 2चा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येईल महेश पाटीलच्या हातामध्ये तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 17 रन्स. अंतिम बॉल शेष महेश पाटील याचा. हो हवेत बॉल. पुन्हा एकदा बॉल खाली फिल्डर येईल का, प्रयत्न केला होता गणेश सुकाटने. शेवटच्या क्षणामध्ये वेट माइंडमध्ये हा कॉल झाला आणि डिरेक्ट हिट लागलं होतं, मात्र आपल्या पॉपिंग कीजमध्ये व्यवस्थित पोहोचतोय बॅटर. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 2 धाब्यांनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 19 रन्स. अंतिम 1 षटक शेष आणि 34 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 5 षटकाराने 1 चौका ठोकावा लागेल तरच ही मॅच विजयी होऊ शकेल जय बजरंग पालनापाडा टीम. पंच फक्त रिव्ह्यूची मागणी करू शकतात. रनआउट किंवा बिमर यासाठी पंच रिव्ह्यूची मागणी करू शकतात. कुठल्या टीमला डेअर्सची व्यवस्था नाही. फक्त पंचांना जर डाऊट वाटला तरच पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर करू शकतील याची नोंद घ्यायची आहे. शाहिदभाई अन्सार येतोय पॉइंट ट्रॅकवर. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. मिडन ओव्हरला 500 रुपये फिरोज शेख यांच्याकडून शाहिदभाई यांना. पहिलाच बॉल डॉट आहे. हलकीशी अपील, मात्र बॉल आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. 5 बॉल शेष 34ची आवश्यकता. वेलकम हेरम. छोटी मंडळी सुद्धा आलेली आहेत. सुट्टी पडलेली आहे त्यांना, त्यांची परीक्षा झालेली आहे, त्यामुळे आता ते फ्री आहेत मॅच बघण्यासाठी. राऊंड विकेट. हो यावेळेला बघितलं थोडंसं आतली कडा लागली होती. टप्पा पडून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातो. डॉट बॉल. मिडन ओव्हरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक फिरोज शेख कडून आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 4 बॉल शेष. आणि आता आपण म्हणू शकतो फक्त औपचारिकता हे 4 बॉल पूर्ण करण्याची, कारण हा सामना पूर्णपणे गेलेला आहे टायगर स्पोर्ट टीमच्या बाजूने. हवेत बॉल. विकेट जाण्याची दाट शक्यता. बॉल खाली स्वतः यष्टीरक्षक अख्तर शेख अतिशय चांगला कॅच घेतलाय आणि विकेट मिळते. हा पहिला विकेट नावावर जाईल शाहिदभाई अन्सारी याच्या.
बॅट्समन कोण? नवीन बॅटर जातोय भानुदास. नवीन फलंदाज भानुदास जातोय बॅटिंगसाठी. राऊंड विकेटने मारा करेल गोलंदाज. 3 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये शाहिदभाई अन्सारी यांनी. चांगली गोलंदाजी शाहिदभाई यांची. ओ हवेत बॉल आहे ह्या वेळेला. कुठलाही फिल्डर नसेल. नो बॅटला बॉल पडतो आणि आपण बघितलं पहिल्या मध्ये जशी नवाबाची गाडी निघाली होती त्याप्रमाणे हा बॉल निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बाहेर चौकारासाठी. 2 बॉल शेष. 30 धावांची आवश्यकता. अंतिम 1 बॉल शेष. मोठा विजय या ठिकाणी मिळवण्याच्या दिशेमध्ये दिसतो आपल्याला. टायगर स्पोर्ट कामन टीम जबरदस्त प्रदर्शन या मॅच मध्ये करताना दिसते. अंतिम 1 बॉल शेष आणि 30 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 1 साइड मॅच या ठिकाणी ही जिंकलेली आहे टायगर स्पोर्ट द मास्टर काबन टीमने. कॉंग्रॅच्युलेशन शाहिद भाई ऑन ऑल टीम टायगर स्पोर्ट काबन. मोठ्या फरकाने 29 धावेने ही मॅच जिंकलेली आहे. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि हार्डलक जय बजरंग पाळणापडा टीम हार्डलक मॅन ऑफ द मॅच. ओपनिंगला आल्यानंतर ज्यांनी जबरदस्त आक्रमक बॅटिंग केली आहे 32 धावा त्यांनी ठोकल्या तो आहे दिनेश म्हात्रे इज द मॅन ऑफ द मॅच. 200च्या स्ट्राईक रन रेटने 16 बॉलमध्ये 32 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. तो आहे मॅन ऑफ द मॅचचा हकदार. मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतो संजयभाई म्हात्रे यांना. फिरोजभाई शेख यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर ही मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट दिली जाईल.